नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण नावा या परिसरामध्ये आलो आहोत. तर आपले सगळे शेतकरी जे आहेत, आपले शेतकरी बंधू, आपलं पूर्ण नाव सांगा काका. आमचं नाव काय बा परमेश्वर बालाजी पारटकर. बरं, ठीक आहे. आता आपण ही कापसाची व्हेरायटी लावली आहे आणि आता या कापसाच्या व्हेरायटीत आपण माल दाखवतो किंवा याला पाती फुलबोंड पाहतो. याने ज्या पद्धतीने नियोजन केलं आहे थोडंसं जवळून दाखवा. आता झाडामध्ये याला जे पात्याची बोंडाची संख्या जी आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे पाहणारे रोग प्रादुर्भाव जे पाहत असतो, हे बोंड भरपूर आहेत. आता ह्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये होणारं जे नुकसान आहे जे अति पावसाचं होत असते ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला बोंडांना पाते फुलांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होते की अशा ठिकाणी आपल्याला बोंडांना बोंडाळीचं पण प्रादुर्भाव आहे. आता हे आलेली अमावस्या जवळच, तर आता हे अशा पद्धतीने बोंड खाल्लेली आहेत. तर ह्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणारी औषधी ही आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये पवन ॲग्रो ह्या कंपनीचं कंट्रोल हे बोंडाळीसाठी औषध घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बुरशीजन्य रोगाचा पण वापर करायचा आहे. तर आता जी होणारी बोंडाळी किंवा आणि ह्याच्या जे पातेगळ फुलगळीचं जे प्रमाण असते हे थांबवणं महत्त्वाचं आहे. जशा पद्धतीने याला बुडाला जशी बोंड मोठी झाली तसं तसं याला वर पण याला अन्नद्रव्य सप्लाय होणं महत्त्वाचं आहे. कारण खालील बोंड हे पूर्ण ताकद ओढत असतात आणि हे आपल्या बऱ्याचशा झाडांमध्ये आपण असं जर पाहायला गेलं तर हे बोंड आपल्याला किडलेले दिसत असतात. हे पण याच्यामध्ये दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पानाची पण हे असे आपल्याला करपा किंवा लाल्या तांबारा दिसत असतो, हे बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. बुरशीजन्य रोगाचा भुरीचा किंवा डावणीचा ह्याच्यामध्ये अटॅक असतो. बरेच किडे जाऊन याच्यामध्ये हे खात असतात आणि ह्या कीटकाच्या घाण विष्टे किंवा लावीमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि ह्याच्यामध्येच आपल्या शेतामध्ये पातेगळीचं प्रमाण वाढत असते. तेही आपल्याला नियोजनात करणं आणि घेणं हेही महत्त्वाचं आहे. आज आपल्या शेतीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस होतो. आज इथं भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अशा पद्धतीने शेतीमध्ये आपण शेतीतले आपले जे काही कार्य असतात तणाची किंवा निंदणीचे, हे आपल्याला कार्य नाही जमत किंवा पाळी टाकणं वक्रपाळी टाकणं हे नाही चालत. जे तण शेतीमध्ये जे तण असतं हे पण पिकामध्ये अन्नद्रव्यासाठी स्पर्धेसाठी बसलेलं आहे आणि त्याचं पण आपल्याला नियोजन करणं आहे. खाली जर आपल्याला याच्यामध्ये जर गवतवर्गीय तणाचे औषध तणनाशक जर मारलं तर हेही चालते आणि याचं नियोजन करणं हेही महत्त्वाचं आहे. आता शेतकरी मित्रांनी याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये औषधं किंवा कीटकनाशक वापरून याच्यात कीटकाचा किंवा रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव रोखलेला आहे. पण इथून जे काही अटॅक होत असतो त्यासाठी आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला यूट्यूबवरती पण आपलं किसान मित्र वारकड चंद्रकांत नावाने चॅनल आहे आणि त्याला पण आपण फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि वेगवेगळी नवीन शेतीची आपली तंत्रज्ञानाची माहिती घेत चला. आणि आपल्या शेतकरी मित्रासाठी माझा नंबर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये ठेवा 9527003666. आणि आपल्या शेतकरी मित्रासाठी आपण हे छोटासा एक माहितीची व्हिडिओ जो आपण बनवत आहे हे आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हे शेतकरी मित्रांनी आपल्या जवळच्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा आणि माहिती फॉलोअप करा. धन्यवाद मित्रांनो.